नमस्कार मित्रांनो. तर आजच्या कथेत आपण पाहणार आहोत बालीवध आणि सुग्रीवांचा राज्याभिषेक. हनुमान आणि सुग्रीव भेटीनंतर श्रीराम यांनी सुग्रीवाला मदतीचं वचन दिलं. सुग्रीव खूप दुःखी होते, कारण त्यांचा भाऊ बाली त्यांच्यावर अन्याय करत होता. श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव किष्किंधा नगरीकडे गेले. सुग्रीवाने मोठ्या गर्जना करून बालीला युद्धासाठी बोलवलं. दोघे दिसायला सारखे असल्यामुळे श्रीराम थोडा वेळ थांबले. त्यांच्या लक्षात आलं की सुग्रीवांनी गळ्यात फुलांची माळ घातली आहे. आता श्रीरामांना ओळख पटली आणि त्यांनी धनुष्य उचललं. एका अचूक बाणाने बालीचा अंत झाला. मरतानाही बालीला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यानंतर सुग्रीवांचा किष्किंधा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. संपूर्ण वानरसेना आनंदाने नाचू लागली. नंतर सुग्रीव म्हणाले, आता आपण सीतेमातेचा शोध घेऊ. आणि लगेच वानरसेना चारही दिशांना रवाना झाली. तर भेटूयात पुढच्या कथेत. तोपर्यंत बाय. आणि गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही ही गोष्ट कुठून ऐकत आहात हे प्लीज कमेंट करा. थँक्यू.